नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे 30 डेज बिगिनर टू ऍडव्हान्स फॉरेक्स ट्रेडिंग लर्निंग सीरीज मध्ये. तर आज आहे डे 5. तर आज आपण बघणार आहोत की गोल्ड मध्ये पिप्स कसं कॅल्क्युलेट करायचं. तर आपण ते स्क्रीनवर समजून घेणार आहोत. तर चला मग स्क्रीनवर. तर हे पाहू शकता मित्रांनो, गोल्डचा चार्ट आहे तुमच्या समोर. आता सध्या करंट मार्केट प्राइस 3340. तर 3340 पासून समजून घ्या मार्केट 3341 गेलं म्हणजे किती पॉईंटचा मूव झाला? एका पॉईंटचा. एक पॉईंट म्हणजे गोल्ड मध्ये सरळ सरळ पिप्सचं कॅल्क्युलेशन इतकं साधन सोपं आहे की एक पॉईंटचा मूव म्हणजे 10 पिप्सचा मूव. तेच कधी 3340 3342 वर गेलं मार्केट म्हणजे दोन दोन पॉईंटचा मूव झाला. 2 पॉईंटचा मूव झाला म्हणजे सरळ सरळ की 20 पिप्सचा मूव झाला. तेच कधी 3340 3343 वर मार्केट गेलं म्हणजे 30 पिप्स मार्केट वरती गेलं. तेच कधी उलट्या साईडला पण ते सेलिंग साईडला पण 3340 का 3339 झाले, 3938 झालं म्हणजे दोन दोन पॉईंट मूव झालं. 2 पॉईंट मूव झालं म्हणजे 20 पिप्सने मार्केट खाली आलं. तर मित्रांनो, हे होतं गोल्डचं पिप्स कॅल्क्युलेशन. एकदम इझी आहे. तुम्हाला आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे की लॉट साईज काय असते, की ते 0.01 स्टँडर्ड लॉट, मिनी लॉट काय काय असते, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी सिरीज पूर्ण बघा आणि स्टॉक ब्रदर्सला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.